बिहारला बघू शकता आम्ही ट्रेनमध्ये तुमची गँग आशू बसलाय मोबाईल बघत. काहीच भेटूयात आपण दादर स्टेशनला उतरल्यावर. असंच बघत राहा पोहोचलो दादर स्टेशनला. तर चाललो आम्ही स्टेशनच्या बाहेर. हर्षू झोपलाय. गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे दादर स्टेशनला. गाईस ऊन भरपूर आहे. टॅक्सी पकडली आहे सिद्धिविनायक मंदिरला जायला. तेव्हा कशी लपते ती का लपते पण मला समजत नाही. नुसती लपत असते. हर्षू झोपलाय. मंदिर आहे मंदिर. गाईस कधीच बसलोय आम्ही इथे. 2 सीटसाठी थांबवलंय आम्हाला. कधी येतील काय माहिती. गरमी पण खूप होते. अजिबात हवा लागत नाही. माझा बिचारा A few moments later. गाईस फायनली भरली आहे टॅक्सी. निघालो आहे. काहीच आम्ही पोहोचलो आहोत सिद्धिविनायक मंदिरजवळ. हे घेतलंय आता आम्ही आणि चाललोय आता आतमध्ये. आता बोल. डरली काय डरली तू. कॅमेरा मला काय आहे बाप्पा बोल. बाप्पा काय चला. चप्पल काढा. बघू शकता खूप गर्दी आहे. जवळजवळ 1 तास होत आला मी लाईनमध्ये. दर्शन वगैरे घेतलं आम्ही. आता इकडे आता बाहेर खूप गर्दी होती गाईस. 1 तासभर तरी आम्ही लाईनमध्ये होतो. गाईस तिकडे वैद्यकीय मदत कक्ष आहे. म्हणजे जे आजारी वगैरे असतात ना त्यांच्यासाठी तिथनं मदत भेटते पैशांची. बाबू बाबू तू काय खाल्लं रे. पेढा. हा गणपती बाप्पा जेतला पेढा उचलला ना तू. ए आगाव. तो आम्ही अजून शॉपिंग वगैरे पण करायची आम्हाला. हर्षू इकडे प्रसाद खाणं चालू आहे.
गाईज आम्ही निघालो आता मंदिरातून बाहेर जायला. आता आम्ही जाणार आहोत शॉपिंग करायला. माझ्या दीदीचं लग्न आहे ना, त्यासाठी. काय लाडू. A few moments later. ब्लाऊजचं दुकान आहे बघा. हे रेडीमेड ब्लाऊज आहे. दीदी व्हाईटवाली व ग्रीन पेक्षा चांगला इकडे. तर गाईज आमचं देवदर्शन आणि शॉपिंग वगैरे झाली आणि आता आम्ही चाललोय आमच्या घरी पनवेलला. फायनली आम्ही पोहोचलो पनवेलला आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू आणि बाय.